गेल्या काही दिवसापासून बघतो आपण बीडमध्ये जे प्रकरण सुरू आहे, त्यानंतर काल रात्री धनंजय मुंडे जे आहेत तर ते गडावर दाखल झालेले आहेत. एकंदरीत ह्या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं बघता? तुम्हाला यातून काय म्हणायचं? मला काय प्रश्न विचारायचे विचारा. याच्यामध्ये धनंजय मुंडे रात्री आलेले आहेत, त्यांच्याशी काही चर्चा झाली का आपली? हो, तास 2 तास आम्ही दोघं बोललो, व्यवस्थित राजकीय बोललो, सामाजिक बोललो, आध्यात्मिक बोललो. 2-2.5 तास चर्चा झाली त्यांची. त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला मी आणि सगळं समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की कारण की इतक्या वर्षापासून तो जवळ आहे, गोपीनाथरावांचा पुतण्या आहेत, सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे. त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवत आहे असं मला वाटते. पण यात नुकसान आमच्या संप्रदायाचं इतकं झालं की गेल्या 700 वर्षापासून जातीवाद नसावा या मताचे ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि जातीवाद नष्ट करत करत आलेला काही राजकीय स्वार्थी लोकांनी पुन्हा तो उफळून आणला. तो म्हणजे संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरलं असं मला वाटतं. जाती सलोखा नष्ट होत चाललेला आहे असं वाटतं. याच्यामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये अशी चर्चा होती की भगवानगड धनंजय मुंडेच्या पाठीशी आहे का, अशी चर्चा भक्कम पाठीमागे आहेत. केवळ पाठीमागे नाही येतो, भक्कमपणे पाठीमागे आहेत. 2 भाग आहेत त्याचे. जे गुन्हेगार असतील त्याचा शोध चालू आहे. मला अजूनही मीडियाला एक विचारावंसं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निगडून हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली ही मीडियाने का नाही दाखवलं? कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं. आणि तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहे. त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं. यातून तो त्यांचा गावाचा मुद्दा आहे तो. आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो. गेल्या 53 दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत. त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाही आहे ना. त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना तुम्ही. त्याची पार्श्वभूमी ती नाही आहे ना. एकंदरीत या सगळ्या राजकारणामध्ये किंवा मीडियामध्ये किंवा याचा सगळा परिणाम समाजावर कितपत भयानक परिणाम झाला आहे. वारकरी संप्रदायात सुद्धा झाला. जातीवाद ज्या लोकांना माहिती नाही त्यालासुद्धा मीडियाद्वारे जातीवाद माहिती झाला. म्हणजे जे संत सामाजिक सलोखा तयार करतात त्यांच्यामध्ये सुद्धा तेढ निर्माण होत आहे. राजकीय स्वार्थ हा आमच्या दृष्टीने क्षणिक असतो. तो काही काळापुरता राजकीय फायदा असतो, तो कायमस्वरूपी राजकीय फायदा नसतो. पण कायमस्वरूपी सलोखा बिघडून सामाजिक पाप करणं या माणसाला कधी समाधान मिळत नसतं. आता सत्तेमधील काही आमदार असतील, काही विरोधक असतील, ते देखील आता राजीनाम्याची मागणी करतात. कसं पाहताय तुम्ही? तो त्यांचा खाजगी विषय आहे. मी सामाजिक स्तरावर तुम्हाला बोलतो. गुन्हेगार नाही आहे धनंजय, हे मी 100% सांगू शकतो. आणि गड त्याच्या पाठीमागं भक्कम उभा आहे. आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांनासुद्धा याची जाणीव आहे. बाकी हा जो विषय आहे किती ताणायचा किंवा धरायचा हा ज्याचा त्याचा विषय आहे. जाणून बुजून टार्गेट केलं जात आहे. 100% जाणीवपूर्वक त्रास दिला जातो. मला मी काल धनंजयला बोलता बोलता ह्या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असता तो मोठा संत झाला असता. कारण की एकदाच धनंजयवर ही धनंजयने भरपूर तिथून पुढं पुन्हा गेल्या 53 दिवसापासून त्याची मानसिक अवस्था किती आहे. जरी तो आज इथे आलेला आहे तर तुम्ही त्याच्या हाताला पहा, सलाईन लावलेला आहे. किती सहन करावं एखाद्या माणसाने. सर, पण ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे त्याचा समाजावर देखील परिणाम होतो. फार चांगलं बोललात तुम्ही. ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे हेच आम्ही तुम्हाला सांगतो. एखाद्या सेन्सिटिव्ह मुद्द्याच्या आडून राजकारण किंवा जातीवाद करू नका. ही भित्री पद्धत झाली. समोरासमोर लढा, समोरासमोर जय पराजय करा, हे पुरुषी राजकारणाची पद्धत आहे. एखाद्या मुद्द्या आडून तुम्ही आघात करू नका. ते चांगलं नाही आहे.
आणि त्याचा फार काळ फायदा होईल असं मला नाही वाटत. कारण की गेल्या 30 दिवसापासून मी समाजामध्ये फिरतोय, त्यांच्यासुद्धा भावना माझ्यापर्यंत आलेल्या आहेत. कारण की इथे सगळ्यांनाच बोलवणारा धनी असतो आणि हे समाजाला पक्कं माहिती आहे. भविष्यात याचे देखील राजकीय वाईट परिणाम होऊ शकतात. याची प्रत्येक पक्षाच्या नेत्याने दखल घेतली पाहिजे. ज्या पद्धतीने आता दोन समाजामध्ये किंवा सामाजिक स्वास्थ्य जे आहे तर ते बिघडतं, तर अशी जर राजकारण सुरू राहिलं तर येणाऱ्या काळात कशी परिस्थिती? मला सुद्धा याच्यामध्ये असं वाटतं की मीडियाने सहकार्य करून जातीय सलोखा संत ज्याप्रमाणे समाप्त करतात तसं मीडियाने देखील याच्यात सहकार्य करावं आणि जातीय सलोखा बिघडू नये याची दक्षता घ्यावी. तुम्ही काही आव्हान कराल का? यात आव्हान करण्यासारखं काय आहे? फक्त जे नेते आहेत ज्यांच्या हातात, माझं फार प्रसिद्ध वाक्य आहे, डॉक्टर, नेते, गुरु आणि वकील चांगलं मिळालं तर माणसाचं कल्याण होतं. याच्यात एक जरी माणूस चुकीचा मिळाला तर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. तसं सामाजिक आयुष्य हे चांगल्या नेतृत्वामध्ये आहे. जेवढं नेतृत्व चांगलं असेल समाज स्वस्थ असेल. विकृत नेतृत्व समाजाला कधीही खड्ड्यात नेणारं असतं. तर नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची थेट पाठराखण करण्यात आली आहे. धनंजय मुंडे हे गडावरती आल्याच्या नंतर त्यांची एकूणच मानसिकता जाणून घेतली. जातीय सलोखा कायम राखण्यासाठी सहकार्य करा असंही नामदेव शास्त्रींनी म्हटलंय आणि संवेदनशील मुद्द्यावरून राजकारण करणं ही भित्री पद्धत असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय. तर जाणीवपूर्वकपणे धनंजय मुंडे यांना या प्रकरणामध्ये गोवलं जातंय असा त्यांचा आरोपही आहे. जाणीवपूर्वक धनंजय मुंडे यांना त्रास दिला जातोय असं म्हणत नामदेव शास्त्री यांनी त्यांची पाठराखण केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आपल्यासोबत आहेत. अंजलीताई, आपण बघतोय धनंजय मुंडे हे नामदेव शास्त्री यांच्या भेटीसाठी गेले होते भगवानगडावरती आणि आता नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेतली आणि थेट धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. मुद्दा असा आहे, गेल्या अनेक दिवसांपासून जे आरोप केले जातात, नामदेव शास्त्रींनी म्हटले की धनंजय मुंडे हे काही खंडणीवरती जगणारे नेते नाही आहेत आणि त्यांना मुद्दाम यामध्ये गोवलं जात आहे. नाही, एकतर मला हेच म्हणायचंय की भगवानगड हे अतिशय पवित्र स्थान आहे. हो. आणि तिथून राजकारणाबद्दल बोलण्याची खरं काही गरज नव्हती. आणि कुठेतरी मला असं वाटतंय की नामदेव शास्त्रींना या प्रकरणाची पूर्ण कल्पना नाहीये. त्यांनी ते पेपर्स देखील बघितले नाहीयेत, जे घोटाळे झाले ते देखील त्यांनी बघितले नाहीयेत. त्याचे जे पेपर्स आहेत, आपण आरोप कोणीच करत नाहीये, आपण फक्त हकीकत मांडतोय आणि ते नामदेव शास्त्रींना कदाचित माहित नसेल म्हणून ते असं बोलले असतील. पण प्रत्येक माणूस जेव्हा मंदिरात जातो तेव्हा तो अतिशय शुचिर्भूत होऊन जातो. तसं भगवानगडावर जातानाचे धनंजय मुंडे आणि प्रत्यक्ष आयुष्यातले धनंजय मुंडे हे फार वेगळे आहेत आणि त्याची कल्पना नामदेव शास्त्रींना नसेल म्हणून ते असं बोलले असतील असं मला वाटतं. खरी त्यांची पार्श्वभूमी काय आहेत, ते काय काय करतात आणि त्यांचे सहकारी काय काय करतात आणि कशी दहशत करतात याची खालची कल्पना त्यांना नसेल, म्हणजे ज्याला आपण ग्राउंड रियालिटी म्हणतो, ही ग्राउंड रियालिटी त्यांना माहिती नसेल. कारण ते एका वेगळ्या विश्वात राहतात, ते पवित्र ठिकाणी राहतात आणि त्यांचे विचारही तसे असतील. म्हणून त्यांना कदाचित हे सगळे जी यांची काळी बाजू आहे ती माहिती नसेल आणि म्हणूनच ते असं बोलले असतील. पण खरं तर त्यांनी ही प्रेस कॉन्फरन्स घ्यायला नको होती, कारण राजकारण आणि याच्यात पडू नये असं मला वाटतं. पण मला वाईट वाटलं हे बघून, वाईट वाटलं एवढंच म्हणू शकते मी. अंजलीताई, जसं तुम्ही म्हणताय की आपल्याकडे सगळे पुरावे आहेत आणि धनंजय मुंडे हे भगवान भक्तिगडावरती जाताना वेगळे आहेत आणि इतर राजकीय आयुष्यात वेगळे आहेत असंही तुमचं म्हणणं आहे. मग आता नामदेव शास्त्रींना ही सगळी जर खरी परिस्थिती कोणी त्याची जाणीव करून द्यायची? नाही, मी आता तेच करणार आहे की काही जे आमचे सहकारी आहेत त्यांच्या मार्फत, नाही तर मी स्वतः भगवानगडावर जाऊन त्यांना ते सगळेच्या सगळे पेपर्स देणार आहे. आता येत्या 2 दिवसात, म्हणजे कदाचित उद्या किंवा परवा, मी आणि एक मोठा खुलासा करणार आहे. तर हे सगळं जेव्हा आपण बघतो ते आपण ऑन पेपर्स बोलतो, आपण काही हवेत बोलत नाही. तिथे जी दहशत आहे ती सगळ्यांनी, मीडियानी जी दाखवलेली दहशत आहे ती तिथे हकीकत आहे आणि हे करणारे कोण आहेत ते यांचे लोक आहेत. तर हे सगळं असताना
त्यांनी खरंच असं बोलायला नको होतं, कारण जसं मी म्हटलं ते एक पवित्र स्थान आहे आणि त्याचा राजकारणासाठी कुठेतरी धनंजय मुंडेंनी आज वापर करून घेतलाय. तसं व्हायला नको होतं. त्यांनी तिथे जाऊन नामदेव शास्त्रींना बोलायला भाग पाडायला नको होतं. म्हणजे त्यांना राजकारणात उगाचच बोलायला लावणं चुकीचं होतं असं मला वाटतंय. बरं, धन्यवाद अंजलीताई, तुम्ही बोललात यासाठी. आणि तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात की येत्या 2 दिवसामध्ये तुम्ही स्वतः कदाचित तिथे जाल आणि त्यांची भेट घ्याल, त्यांना हे सगळे तुमच्याकडे असणारे पुरावे सुद्धा द्याल, खूप खूप धन्यवाद. तर अंजली दमानिया या स्वतः नामदेव शास्त्री यांची जाऊन भेट घेतील येत्या 2 दिवसामध्ये. त्या जे सगळे पुरावे आहेत या एकूणच प्रकरणाच्या संदर्भातले आणि धनंजय मुंडे यांच्यावरती ज्या पद्धतीचे आरोप केले जात आहेत या आरोपांच्या संदर्भात असणारे पुरावे सुद्धा त्या नामदेव शास्त्री यांना दाखवतील त्यांची भेट घेऊन, असं अंजली दमानिया यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मात्र एकीकडे नामदेव शास्त्री यांच्याकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण करण्यात आली आहे आणि ही पाठराखण त्यांनी करायला नको होती. नामदेव शास्त्री यांची भेट घेतल्याच्या नंतर त्यांना राजकीय या सगळ्या मुद्द्यामध्ये ओढून घेण्याची गरज नव्हती, असा मुद्दा अंजली दमानिया यांचा आहे. तर आपण बघतोय की धनंजय मुंडे हे भगवान गडावरती गेलेले आहेत आणि नामदेव शास्त्री यांची त्यांनी भेट घेतली, त्यांच्यासोबत चर्चा केली आहे. नामदेव शास्त्री यांनी आता पत्रकार परिषद घेतली आहे आणि धनंजय मुंडे यांच्या संदर्भात त्यांनी भाष्य केलं आहे. गुन्हेगार नाही आहे धनंजय, हे मी 100% सांगू शकतो. आणि गड त्याच्या पाठीमागं भक्कम उभा आहे आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांनासुद्धा याची जाणीव आहे. बाकी हा जो विषय आहे किती ताणायचा किंवा धरायचा हा ज्याचा त्याचा विषय आहे. जाणून बुजून टार्गेट केलं जातं याच्यामध्ये 100% जाणीवपूर्वक त्रास दिला जातो. मला मी काल धनंजयला बोलता बोलता ह्या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असता तो मोठा संत झाला असता. भक्कम पाठीमागे आहेत, केवळ पाठीमागे नाही येतो, भक्कमपणे पाठीमागे आहेत. त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं यातून. तो त्यांचा गावाचा मुद्दा आहे तो. आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो. गेल्या 53 दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत. त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाही आहे ना. त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना तुम्ही. त्याची पार्श्वभूमी ती नाही आहे ना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.